If your baby is not rolling over yet, here's what you should know. So what usually happens is 3 to 6 months मध्ये बेबी पालथं पडायला चालू होतात. काही लवकर करतात आणि काही उशिरा करतात, दोघं पण नॉर्मल आहे. मोस्ट ऑफ द बेबीज पहिले टमी टू बॅक रोल करतात अँड देन बॅक टू टमी, कारण बॅक टू टमी करायला जास्तीची स्ट्रेंथ लागते. ही मिष्टीची 4th मंथची व्हिडिओ आहे. ॲज यू कॅन सी शी इज स्ट्रगलिंग अ लिटल बिट आणि तिचा नेहमी असा हात स्टक होऊन जायचा. सो ही स्टार्टिंगची फेज असते रोलिंग ओव्हरची. हा माइलस्टोन बेबीसाठी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट असतो, कारण हा शो करतो एक गुड मसल डेव्हलपमेंट. त्याचबरोबर इट हेल्प्स बिल्डिंग नेक, कोर आणि शोल्डर्स. या माइलस्टोनला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता, जसं की डेली टमी टाईम. त्याचबरोबर त्यांचे जे फेवरेट टॉईज असतील ते तुम्ही त्यांच्या साईडला ठेवू शकतात, विच विल गिव्ह देम द मोटिवेशन टू टर्न. अलॉंग विथ दॅट यू कॅन डू सम स्मॉल एक्सरसाइजेस, जसं की ॲज यू कॅन सी इन दिस व्हिडिओ, एक पाय दुसऱ्या पायावर क्रॉस करून थोडंसं प्रेशर अप्लाय करायचं, विच विल गिव्ह देम द सपोर्ट टू टर्न. वन्स दे स्टार्ट रोलिंग, सेफ्टी खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते, कारण बेड किंवा सोफा ज्या गोष्टी हाईटवर आहे तिथे तुम्ही त्यांना अनअटेंडेड बिलकुल पण नाही सोडू शकत. ऑल्सो वन मोर मिस्टेक वी डू इज, ते जेव्हा पण असे पालथे असतात आपण सरळ करायला त्यांना असं उचलून मग सरळ करतो. सो डोंट डू दिस मिस्टेक. इन्स्टेड डू दिस, आपला हात त्यांच्या चेस्ट घालून दुसऱ्या हाताला पकडायचा आणि अशा पद्धतीने सरळ करायचं. सो दे लर्न हाऊ टू रोल फ्रॉम टमी टू बॅक. आणि तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ हवी असेल तर लेट मी नो इन द कॉमेंट्स, अँड दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द अनदर व्हिडिओ. बाय बाय.